आष्टाबागणी रस्त्यावर दोन दुचाकींच्या समोरासमोरील धडकेत दोन्ही दुचाकीस्वार ठार झाले तर मागे बसलेला एक जण गंभीर जखमी झालाय। ओम धर्मेंद्र शेटबाळे आणि संदीप उर्फ चिकू बाजीराव पाटील असं मयत दुचाकीस्वारांची नावे असून मागे बसलेला स्वप्नील संजय बागणे हा गंभीर जखमी झालाय। त्याच्यावर कोल्हापूर येथील शासकीय खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। याबाबत बाबासाहेब कुमार वाडकर यांनी आष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। शुक्रवारी रात्री 9च्या सुमारास वडगाव येथील फायनान्स कंपनीत नोकरीस असणारा ओम शेटबाळे हा त्याच्या दुचाकीवरून वडगाव येथून आष्टाच्या दिशेने येत होता। आष्टाबागणी रस्त्यावर सागर ढोले यांच्या घरासमोर तो आला असता चिकू पाटील यांनी जोराची धडक दिली। यात डोक्यास जबर मार लागल्याने ओम शेटबाळे जागीच ठार झाला तर संदीप उर्फ चिकू पाटील हा कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान पहाटे मयत झाला। मागे बसलेला स्वप्नील संजय बागणे हा गंभीर जखमी असून त्याच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनास्थळाचे दृश्य विदारक होतं। रक्ताचा सडा पडला होता। या ठिकाणी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। अपघातात दोन्ही दुचाकींच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराड झालाय। मृत ओम शेटबाळे हा एकुलता एक मुलगा होता। त्याच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे तर संदीप उर्फ चिकू पाटील याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे।